तर कसं काय मंडळी, तुम्ही कशा आहेत? बरे आहेत ना? तर सर्वांना प्रथम जय आदिवासी, जय जोहार. तर आज आम्ही जाणार आहेत एका सुंदर ठिकाणी, ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि कोण कोण माझ्यासोबत आहे ते पण तुम्हाला दाखवतो पुढे. चला असंच कंटिन्यू करा. मित्रांनो, आमचे आता काळी मना तुम्हाला दाखवतो. आम्ही काळी मनासोबतच जाणार आहे. हे बघा, इथे पार्किंग लावलेले आहे. तर आपली काळी मैना तिलाच आम्ही घेणार आहेत आणि आमचा एक दुसरा माणूस आहे, तो हा आहे, हा राजा आहे आणि नर्याभाई आहे. आणि आमचा दुकानवाला पांडू, तुम्हाला माहितीच असेल, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल. त्याला तुम्ही काय मेसेज केला नाही माशासाठी, पण चला सोंडायला येत असेल तर सोंडायला फिरायला येतात. कोण आले आज असेल तर सोंडायला या. फ्री पण जेवण आहे. ये फंस गया सीएम. पांडू नुसता बोलतोय फिरी देतोय, पण काय फिरी काय दिले नाही. आणि पब्लिक पण कोण आले मासे घ्यायला, ते बोललं होतं का मासे तुम्हाला देऊ फ्री मध्ये. तो बोलतोय का आता मासे खराब झाले, त्यामुळे काही दिलं नाही. तर मित्रांनो, चला हे आमचं तुम्हाला गाव दाखवतो थोडक्यात. इकडे सकाळ सकाळचं वातावरण आहे, मस्त शांत, आणि पाण्याचा पण मोसम झालेला आहे. थोडा थोडा पाऊस आलेला नाही. तर मित्रांनो, असंच कंटिन्यू करा. पांड्या दुकानवाला आम्हाला बोलतोय थंड मिंडा न्या. त्याला बोललो आम्ही तुझ्या घरून काय आहे का नाही आमच्याला. तो बोलतोय काय नाही, फक्त मासच आहेत, फ्रीमध्ये मासं आहेत, ते पण देतो का नाही. मित्रांनो, आता आम्ही पण घरातून निघत आहे. आता वाजले 9:30. बघू किती वाजता पोचतो, तुम्हाला पुढे दाखवतो. तर मित्रांनो, आमचं गाव तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे बघा गावाचा नजारा. इकडे रस्ता एवढं बेकार झालं ना, काय सांगू. हे बघा, खड्ड्यात रस्ता आहे का, रस्त्यात खड्ड्यात काय आम्ही जी गाडी जाते अशी इकडून त्याला. मित्रांनो, हा जातो रस्ता वरती आणि हा जातो आंबेवाडीला. आपल्याला या रस्त्याने जायचे. आपलं लोकेशन या रस्त्याने आहे वरती. आमच्या इथून घाट चालू होणार आहे. ते तुम्ही कधी आलं तर गाड्या सावकाश चालवा. आम्ही पण गाडी सावकाश चालवतोय. आमचा रायडर आहे नरेश मुकुळा. तर मित्रांनो, आमची काळी महिना जायला लागले जराशी, बस हवा निकल गई. कारण आता जी काळी महिना आणलं, आता ताकदच नाही राहिली. जुन्या मस्त होत्या, जुन्या मॉडेल तेवढी ताकद. 3 सीट बसाय, 4 सीट बसाय, आरपार देत असाल चढवायच्या. पण आता 3 सीट साधेच असाल तरी खूप द्या. पहिल्याच गेरवर तरी तेल टाकत ना. आणि सर्व्हिसिंग मात्र कवाय करीत असो, महिन्या 2 महिन्या वय तरी ना गाडी पिकअप देत. गाडीचं इंजनच त्याचं आता काय सांगता, त्याला कमजोर झालं आहे, काही मॉडिफाय केलं आहे. तर मित्रांनो, तुमची जुन्यातली असेल तर तुम्ही विकू नका, तिलाच चांगले मॉडिफाय बनवा आणि तीच ठेवा. कारण नवी आता काय मजा नाही राहिलेली आहे आता सध्या. कारण नव्या गाड्या एकदम थोड्याशा ॲव्हरेज पण येतात आणि हे पण येतात. थोड्याशा नवीन गाड्यावर घेण्याचं थोडा काय बोलतात त्याला, नाराजी व्यक्त करतात स्प्लेंडर घ्यायला. आणि जुन्या आहेत त्या मस्त आहेत, अजून ते ताकदवर पण आहेत, मजबूत पण आहेत. तेरा तो गेम बजाना पड़े. वागेश्वर गाव, तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशीच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तुम्हाला पुढे आमचं लोकेशन दाखवणार आहे, कुठे जाणार आहेत आम्ही ते. मित्रांनो, आम्ही आता सोंडेवाडीला पोचलेलो आहेत. तिथून आमचा तिथं जाणार आहे, तिथं रस्ता आहे. तिथं आम्ही थोड्या गावाच्या पुढं आता गाड्या लावून मग तिथून आम्ही चालत जाऊन. हे बघा, तुम्हाला सोंडेवाडी आता आलेली आहे फायनली. इकडे सोंडेवाडी आहे, इथूनच आपला रस्ता चालू होणार आहे. त्या साईडला, वरच्या साईडला जायचा. तर मित्रांनो, तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा.
आम्ही तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय काय होणार आहे, कसं काय जाणार आहे ते. मित्रांनो फायनली आम्ही आता जिथं गाडी लावत तिथं पोहोचलेलो आहे. बघा इथं आपली काळी मैना पार्किंगला लागलेली आहे आणि हे इथं दुकाने वगैरे आहेत खाण्याचे, काय असेल ते नाश्ता बिष्टा तिथं भेटलो. आणि आपण आता सगळी मंडळी पोहोचले. बघा आमची 3च मंडळी आहे, जास्त कोण नाही आहे. काय बोलतो बोल, काय सांगू सांग. दसानी वर दमकडीत. आणि हे काय काय 2 शब्द सांगशील का, कसं वाटत बरेच दिवसातून आपण फिरायलो. काय ना गडी बोला, असं कसं गडी आहे काय ना बोलतं गपगप, काय मजा येत का झालं काय बोला जरा 2 शब्द बाबा. कुंक चालला कुंक ना ही वाट इकडे जाते आपल्याला, हे बाजून जायचं वळातून जायचं. तर मित्रांनो चला असंच तुम्ही कंटिन्यू करत राहा, आम्ही पुढे तुम्हाला दाखवत राहू कुठे जाणार कुठे नाही. तर मित्रांनो तुम्ही आला कधी तर सोंडेवाडी इथून रस्त्यावरती येतो. इथून 2 स्टॉल आहेत नाश्त्याचे. तिथून रस्ता आहे चालत जायला, पायवाट आहे. तिथून वरती तुम्ही याल, अशी पायवाट आहे थोडी थोडी. तिथून चालत चालत जाऊ शकतो आपण तिकडे. रस्ता थोडा खराब आहे पण चालण्यासारखा चांगला आहे. तर मित्रांनो आम्ही बऱ्याच दिवसातून आलो फिरायला, काय सांगू तुम्हाला. आणि आमची पब्लिक सध्या बिजी सध्या इकडं तिकडं, त्याच्यामुळं कुठं आमचा प्लॅन बनत नाही. तर आज बोललो, आता आम्ही घरी होतो सगळेजण, चला बोललो फिरून येऊ आम्ही. घरी काही बरेच दिवस घरीच होतो, कंटाळलेलो. जर आता पाऊस पण कमी झाला होता त्याच्यामुळे मग बोललो फिरून येऊ चला. हे बघा आमची गँग पुढे चालत आहे, म्हणतात नजारा दाखवायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही थोड्या अर्धा तासात तरी आम्ही कंप्लीट वरती पोचू. जास्त काही लांब नाही आहे, थोडासा अर्धा तास लागला आम्हाला वाटतंय. हे बघा इकडे वाट मस्त रानामध्ये जंगलात एकदम मस्त शांत वाट आहे अशी. तर तुम्ही कधी आले तर रस्ता सोपा आहे आणि चांगला पण आहे. लोक येत राहतात इकडे फिरायला. आज पण पब्लिक आलेले आहे जसे, कारण आता सध्या विकेंडला लोक भरपूर गर्दी करतात. त्याच्यामुळे मधल्या वीकला कुठलाही दिवस त्या येतात असतात. आम्ही पण असा चालू आहे, बघू आता काय होते, गर्दी भेटते का. मस्त धुका पण पसरला आहे इकडे डोंगराला आणि बघण्यासारखं पण मस्त वातावरण झालेलं आहे. तर चला मित्रांनो, ही तुम्ही बघू शकता पायऱ्या आहे सोंडाई आईच्या इकडे डोंगरावरती जाण्याची, आणि इकडे आहे रस्ता तो. तर मित्रांनो तो तुम्हाला मी थोडक्यात नजारा दाखवतो. हे बघा इकडे आता चढायला सुरुवात केली आणि इकडे नजारा बघा, मस्त डोंगर झाडी जंगल मस्त इकडे. आणि या बाजूला आहे माथेरान. हे बघा इकडे पूर्ण हा माथेरानचा एरिया आहे. तो पूर्ण धुक्याने त्याला वेढलेला आहे, कारण आता पावसाळी धुकं जास्त डोंगराला उतरतो. पावसाळी मस्त बघायला पण तसं असतं धुक्यामध्ये. पण तुम्ही कधी आला तर हे बघा, हे असं जरा सांभाळून या. चिकट असतो, कधी पाय सरकतो, कधी काय होतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाल, कुठे हे कराल तर स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. आणि असंच तुम्ही कंटिन्यू करा पुढे. चला तर तुम्हाला डोंगरावरून आमचं मोरबे धरण कसं दिसतंय हे दाखवतोय. मस्त दिसतोय एकदम, काय बघाल तुम्ही पण. हे बघा इकडे पूर्ण हे मोरबे धरण आहे. त्या पावसामुळे ते पूर्ण भरलेलं आहे, अजून भरायचं बाकी आहे आणि 90% तर भरलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतोय इकडे आंब्याची लागवड केलेली आहे, झाडांची रोपे लावलेली आहेत बघा. तर मित्रांनो इकडे कोण ना कोण काय नाही करत असतो, झाडं लावतात हे लावतात ते. तर मित्रांनो चांगली गोष्ट आहे, कारण आता आपली झाडं सध्या कमी होत चाललेत. लोक जंगल तोडत आहेत. जर एक हातभार म्हणून झाडं कोण ना कोण लावतच आहे. तर मित्रांनो चला
तर मित्रांनो आता आम्ही थोडंसं विश्रांती घेतो आहे, कारण दमलो आहे सध्या. धड चढून आलो आहे आम्ही आणि बरेच दिवस होतो आम्ही ट्रेकिंगला आलो आहे. त्याच्यामुळं थोडं फापाफुपा झाले आमची, पण थोडा आराम करतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो. असंच कंटिन्यू करा मित्रांनो. आता आम्ही विश्रांती करून झालेली आहे, तर आता आम्ही पण पुढे निघतो आहे. तर तुम्हाला पुढे काय दाखवतो आहे. पब्लिक तुम्हाला दाखवतो आहे आलेलं आहे, किती पब्लिक आले. त्याच्या अगोदर आम्हाला इथून बघून सगळं निघायचं आहे. हे बघा इकडे पब्लिक दाखवतो तुम्हाला. एवढी पब्लिक आलेली आहे मित्रांनो. मित्रांनो आयुष्यात जास्त नाही, पण 1-2 तर मित्र, किंवा तुम्हाला वाटतं 10 मित्र आपल्याला पाहिजे, 50 मित्र पाहिजे सोबती, पण 2-3 असलं तरी मित्र कुठेही फिरायला जाऊ शकता तुम्ही. त्याला काय हे नाही का आपल्याकडे एवढेच मित्र पाहिजे तेवढेच मित्र पाहिजे. मित्रांनो किती पण दोघं असलं, एकटं असलं तरी माणूस फिरून येतो. हे बघा आमचे पण 2-3 आहेत. हे माझ्या पाठीमागे एक आहे, पुढे एक आहे. जास्त नाही पण आम्ही 3 झालो आहेत, तरी पण आम्हाला फुल मस्त. आणि तुम्हाला लोकेशन दाखवतो, एकदम असं लोकेशन मारतंय खतरनाक. याला बोलतात सह्याद्रीची किमिया. तुम्हाला दाखवतोय, हे बघा काय भारी नजारा आहे मित्रांनो. हे बघा असा नजारा तुम्हाला गावाकडेच भेटेल बघायला. तर मित्रांनो आम्ही पण इकडे गावाकडलंच आहोत. तर तुम्ही मुंबईचे कोणी पाहुणे ते फिरायला येतात, तर ते लोक असे बघून खूप खुश होतात. पण आम्ही मित्र इकडेच आम्ही राहतो, इकडे डोंगराच्या पायथ्याला. तर हे बघा काय साला भाई नजारा आहे. आणि हे दुकान आहे मित्रांनो, कधी इकडे फिरायला येतात तर त्यांना नाश्ता वगैरे ते असतं त्या स्टॉलमध्ये. तर आता सध्या विकेंड नाही आहे, म्हणजे शनिवार रविवार सध्या असतात, तेव्हा मग हे चालू असतं. पण सध्या आता बंद आहे, म्हणजे आता सोमवार ते शुक्रवारपर्यंत बंदच राहील मला तर सॅटर्डेला चालू होते ते दुकानं सर्व. आणि हे बघा आता थोडा वेळ लोकेशन आलेलं आहे, हे बघा. तर मित्रांनो चला असंच कंटिन्यू करा, मी तुम्हाला पुढे दाखवतोय. मित्रांनो आम्ही फायनली गडाच्या खालती एक विहीर आहे आईच्या मंदिराशी, ते तुम्हाला दाखवतो. पाण्याचं एवढं स्वच्छ पाणी आहे ना, ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही. हे बघा एकदम स्वच्छ पाणी आहे मित्रांनो, पिऊ पण शकता तुम्ही असं पाणी आहे. ह्या 2 टाक्या आहेत, त्या पण खोला आहेत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मासे पण आहेत, तुम्हाला दाखवतो छोटे छोटे. हे बघा तर याच्यामध्ये मासे पण सोडलेत मित्रांनो. पाणी स्वच्छ हे बघा दिसतं तुम्हाला. आणि तुम्हाला मी दाखवतोय की तर मित्रांनो आम्ही फायनली पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा हा डोंगर आहे मित्रांनो. आणि इकडे पण हा पण डोंगर आहे, इकडे पण ट्रेकिंगला जातात. इकडे पण मस्त बघायला वातावरण असतो. आणि आता ते दिवाळीला तुम्हाला माहिती असेल ते सोनग्याची फुलं येतात, ती फुलं वरती येतात. आणि ते फुलं एकदम असं आखा पठार तो फुलाने भरतो. आणि बघायला पण एकदम मस्त दिसतो. हे बघा इथे थोडीशी माहिती दिलेली आहे, इथे काय काय करावे, काय काय पवित्र राखावे, किंवा वरती गेल्यावर काय काय चपल्या घालून जावे वगैरे, हे सर्व इथं लिहिलेलं आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की याचे पालन करा. आणि मुख्य म्हणजे गडावर येताना तुम्ही कचरा टाकू नका, ही सगळ्यांना विनंती आहे. कारण हा गड एकदम स्वच्छ आहे, तर तुम्ही येऊन घाण नका करू मित्रांनो. तर हीच सगळ्यांना, कारण इथे सर्व भक्त पण येतात, फिरायला पण येतात असतात. तर ते कधी कचरा घेऊन येतात, काय बॉटल वगैरे ते पिऊन खाऊन येतात टाकतात असतात. तर ते थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. हे बघा आता आम्ही चढतो आता पायऱ्यांवरती. हे लोखंडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत. आणि आधीच्या काळी 10-12 वर्षा अगोदर त्या म्हणजे इथे पायऱ्या नव्हत्या,
म्हणजे तेव्हा लोक जास्त येत नव्हती. तर मित्रांनो ह्या कातळ दिसतोय तुम्हाला, हा कातळाच्या सहाय्याने वरती पब्लिक चढायची आणि ते डेंजरस पण असायचं. पण आता इकडच्या गावकऱ्यांनी मिळून सगळे ह्याने मिळून इथं ह्या लोखंडी पायऱ्या बसवल्या आहेत. त्यामुळे लोक कशी सर्वांना याला भेटतो, बारीक मुलांना जे कोणी म्हणजे त्याला चढता येत नाही तर त्यांना हे चांगलं गोष्ट इथं पाहायला मिळते. हे बघा, आणि इथे पण एक पाण्याची टाकी आहे, एकदम तुम्हाला दाखवतो, डोंगराच्या एकदम कडेला आहे. त्यानंतर तुम्ही हे बघा, आणि इकडे पूर्ण इथं दरे आहे, दाखवतोय हे बघा, इकडे पूर्ण दरे आहे आणि यालाच जोडून इकडे एक विहीर आहे. तर मित्रांनो आधी कसं व्हायचं का लोकांना बघायला जाम इच्छा व्हायची, पण ह्या अशा पायऱ्या नसल्यामुळे लोक काही फिरून जायची. तर आता जास्त लोक येतात आणि बघून पण जातात, कारण ही अशी मस्त व्यवस्था केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही लाचची शिडी पार केलेली आहे आणि तर लाचच्या शिडीच्या इथं मस्त तुम्हाला दाखवतो नजारा. हे बघा, इथे पण पाण्याची टाकी मोठी आहे एकदम, यात पण पाणी साठा खूप आहे आणि हे पाणी मित्रांनो प्यायलासुद्धा वापरतात. आणि आमची गँग आहे, ते तुम्हाला 2 शब्द सांगतील. कसं वाटलं इकडे येऊन, तुम्हाला कसं वाटलं सांगा 2 शब्द. मस्त वाटला, इकडे आले का एकदम फ्रेश वाटतो. आणि दुसरा एक आपला भाई आहे, तो पण तुम्हाला 2 शब्द काय सांगाल. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगून आवडत होते की तुम्ही नक्की या गाड्याचा लाभ घ्या, कारण भरपूर काय बघण्यासारखं आहे. काय एवढं रिस्की वगैरे काय नाही. तुम्ही तुमच्या मित्रांना, पार्टनरला, कोणाला पण घेऊन येऊ शकतात. एकदम निवांत आहे, एकदम काहीच नाही. बस एवढंच सांगतो. तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असाल, इथं रिस्क म्हणजे काहीच नाही, सर्व सेफ्टी वगैरे इथे तुम्हाला बघू शकता हे आहे. आणि हे बघा इकडे पण बघण्यासारखं भरपूर आहे. तर मित्रांनो तुम्ही पण या आणि व्हिजिट करा इकडे सोंडाई आईच्या डोंगराला, तसेच सोंडाई दुर्गाला. तर मित्रांनो मी आता फायनली थोडंसं 10-12 पावले राहिलेले आहेत, तर आम्ही गडावर पोचलेलो आहेत आणि खूप मनाला एकदम रिलॅक्स फील झाला आणि थंड मस्त वातावरण पण आहे इकडे. तर तुम्ही पण या आणि इकडे आनंद घ्या निसर्गाचा, कारण निसर्ग कुणालाही नाराज करत नाही पहिली गोष्ट. आणि आम्ही कारण इकडचेच आहोत, तर आम्हाला काय हे नवीन नाही आहे. तर मित्रांनो चला पुढे चला. तर मित्रांनो कुठे गेलो डोंगरावरती, तर पहिली गोष्ट आवडणारी म्हणजे ते डोंगराला एकदम मिठी मारणारं धुकं हे दाखवतो तुम्हाला. हे बघा ते इकडे धुका जमा होत आलेलं आहे डोंगराला, काही नजारा आहे मित्रांनो. आणि ते आलं काम एकदम असं कुठंतरी स्वर्गात आल्यासारखं वाटतं मित्रांनो. तर हे बघा इकडे धुकं पण भेटलेलं आहे, धुक्याची चादर बोलतात त्याला, पण तुम्ही काय बोलता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या गडावरती प्रामुख्याने तुम्हाला बघायला भेटेल की स्वच्छता तर आहे आणि इकडे वृक्ष पण लागवडी खूप झालेल्या आहेत मित्रांनो. हे बघा इकडे, आणि तुम्हाला मी दाखवतोय श्रीमद्राई गिरी प्रतिष्ठान हे आहे, ते पण इकडे येऊन नवे उपक्रम इथं लाभवतो, स्वच्छता करतो आणि वृक्ष लागवड पण ते करतात आणि गडाची स्वच्छता पण करतात. त्याच्यात माझा एक मित्र पण आहे शिवेंद्र शिगवण म्हणून, तो पण ह्या ग्रुपमध्ये आहे. तो पण चांगलं काम करतो आहे आपल्या त्या गड संवर्धनामध्ये. तो बऱ्याच गड्यामध्ये संवर्धनासाठी तो त्याचं योगदान देतो. तो कधी त्याचं आम्ही स्टेटस बघतो, तर तो प्रामुख्याने ह्या गडाचे संवर्धन झालं, इकडे तिकडे स्वच्छता झाली, तो त्याच्यामध्ये सहभागी असतो. तर त्याला आम्ही धन्यवाद बोलतो, कारण तो चांगलं काम करत आहे. तर असंच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आपण पुढे आता जाणार आहे, तिथं आपण चपला काढत आहे, कारण इथे चपला काढायच्या वरती एकदम देवी स्थानाचं ठिकाण आहे, तिथे चपला घालून जात नाही कोणी. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो चला, तर आता आम्ही पोचलो आहे, तुम्हाला दाखवतो कसं आहे ते इकडे आपलं मंदिर सोंडाई आईचं. हे बघा, आणि हे आपलं इकडे मंदिर तुम्हाला दाखवतो पहिले.
सोंडाई आई की. तर मित्रांनो सोंडाई माते की जय. तर तुम्हाला इथे आपल्या सोंडाई आईचं निवासस्थान आहे. इथं विराजमान आहे इथं आपली सोंडाई आई. हे बघा मस्त निसर्गाच्या सानिध्यात आणि पूर्ण असा माहोल आहे. इकडे झाडं वगैरे आहेत आणि ह्या बाजूला पण हा पण इकडे डोंगर आहे, तिकडे पण लोक जातात. आणि आपली आई इकडे मस्त झाडाखाली विराजमान आहे. हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला मी. आणि इकडे आपला भगवा झेंडा आहे, महाराष्ट्राची शान आपली भगवा झेंडा. आणि इकडे तुम्हाला मी एक सांगतो का दिवाळीला आमच्या इकडे एक यात्रा असते. म्हणजे तर इकडे यात्रा असते ती दिवाळीला भरते. म्हणजे आपल्या इथं देवीच्या या दरबारी खूप लोक येतात. आमच्या इकडची पालखी असते, आमच्या काठ्या पण असतात, त्या दिवाळीला निघल्या जातात. आणि या सर्व वाड्या इकडे तुम्हाला ह्या इकडे वाड्या आहेत या बाजूला सगळीकडे. तर त्या वाड्या सगळ्या मिळून त्या सहभागी होतात आणि पूर्ण देवीचा इथं पूजा वगैरे असते. आणि भक्त पण बाहेरून पण लोक येतात आणि इथं भोजन पण असतो वगैरे, नाश्ता वगैरे काय ते भक्त येतात त्यांच्यासाठी. आणि मस्त तुम्ही नक्कीच दिवाळीला या, तुम्ही इकडे व्हिजिट करा आपल्या इकडे सोंडाई आईच्या डोंगराला, कारण दिवाळीतच यात्रा असते. तर मित्रांनो पहिले आम्ही दर्शन करून घेतो. हे बघा इकडे. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो इथं जी जागृत आपलं देवस्थान आहे, इथे लोकांची श्रद्धा खूप आहे. इथे लोक आमच्या इकडचे खूप येतात दर्शनासाठी. तर मित्रांनो तुम्ही पण या. मित्रांनो आता आमचा इथे येऊन आराम पण झाला आणि दर्शन पण घेतलं आम्ही इकडे देवीचं आपल्या सोंडाई आईचं. आणि आता आम्ही खाली जातोय, थोडा रिलॅक्स करायला थोडं खाली बसतो, नाश्ता करतो. आणि मग तुम्हाला एक वेळा दाखवतो नजारा. हे बघा. तर मित्रांनो चला, तर आता आम्ही खाली उतरतोय. ही आमची गँग आहे. तुम्हाला 2 शब्द सांगतील इकडे येऊन त्यांना काय वाटलं ते तुम्ही सांगा. रे तुम्हाला काय वाटलं आहे? बेस वाटलं काय नाही, मस्त वाटलंय. वातावरण पण शांत आहे एकदम. आम्ही सकाळीच वाजता आलोय, म्हणजे 9च्या आसपास आलोय. पण मस्त वातावरण आहे. आम्हाला धुक्याची चादर पण भेटली. मस्त एकदम एन्जॉय. पाणी पण उघडलं तर मस्त, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. चलो आता खाली. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय. इकडे आम्हाला चांगलं वाटलं, म्हणजे मनाला आनंद पण वाटला आणि रिलॅक्स पण झाला. मित्रांनो थकवा होता तो सगळा निघून गेला इथे येऊन वरती. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या. तर हे बघा आता इकडे आम्ही आमच्या चपला वगैरे काढल्या होत्या. तर आता आम्ही जातोय खाली आणि तुम्हाला इकडे नजारा तर दिसत असेल, एकदम भारी नजारा झालेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय. आता आम्ही जास्त टाईम झालेला आहे आम्हाला, पण आता आम्ही वेळ झाला आहे घरी जायचा. आणि मित्रांनो आता पब्लिक पण भरपूर आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. असंच कंटिन्यू करत राहा. हे बघा आता पब्लिक सुरू झालेली आहे वरती याला.
बघा इकडे खाली पण पब्लिक आहे, भरपूर आलेले आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक आलेले आहे इथे. तुम्हाला दाखवतो मी 2 शब्द काय ब्रो आपल्यासाठी सांगेल. ब्रो आम्ही आलो आहोत शिवडीवरनं वडाला कॉलेजच्या इथे इकडनं NKS कॉलेज आमच्या. तर मित्रांनो हे कॉलेजचे स्टुडंट आहेत सर्व, ते पण आले ट्रेकिंगला इकडे सोंडाईला. तर तुम्ही बघू शकता इकडे खाली अजून भरपूर पब्लिक येत आहे. तर तुम्ही पण याल तर सांभाळून या, कारण इथे थोडासा रिस्क पण आहे मित्र. तर सांभाळून या, कारण आपला जीव आपल्या हातात असतो, तर तो धोक्यात घालू नका तुम्ही. तर मित्रांनो आम्ही चटरपटर खायला आणले, थोडासा नाश्ता, भूक लागली होती. म्हणजे आमचं गाव जवळ आहे तसा, पण तरी पण आम्ही थोडासा हे बघा इकडे कांदा कापायला घेतला आहे, नाही तर चिवडं आणलं आहे थोडंसं आणि हे भेळ आणले. तर मित्रांनो आम्ही थोडासा हे करून घेतो. आणि काकडी पण आणले, काकडे आणले काय आणि मग घ्यायचा एकदम. आणि मग अशी व्हिडिओ कशी व्हिडिओ काढत होती तिथून. मिरच्या तोंडाच्या तर काकडी पण थोडीशी आणली नाश्ता करायला आम्हाला, आणि त्याच्यात आम्ही खाणार आहेत. तर मित्रांनो आपण इथं आम्ही आलो होतो, आम्हाला खूप मस्त वाटलं. तुम्ही पण या, आणि आपला ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आलात तर सरळ रस्ता आहे आमच्या इकडे याला, बोरगाव फाट्यात आतमधून बोरगाव, वडवीर, पोखरवाडी, सोंडेवाडी असे रस्त्याने गावागावाने रस्ता आहे. आणि सोंडेवाडीच्या इथूनच वरती याला रस्ता आहे सोंडाई दुर्गाला. तर तुम्ही नक्की या. आणि तर सर्वांना जय आदिवासी, जय जवाहर. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, कारण तुम्हाला बेल आयकॉन दाबलं तर आमचे व्हिडिओ नवीन तुम्हाला येत राहतील. तर मित्रांनो टाटा, बाय बाय.